नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर पहिली न्यूज आहे, ब्रेंड क्रूडच्या प्राइजेस वगैरे 3% अन्युअली डिक्लाईन वगैरे झाले आहे 2024मध्ये. हे सलग दुसऱ्या वर्षी आहे. म्हणजे क्रूड ऑइलच्या प्राइजेस वगैरे लगातार डिक्लाईन होत आहेत. याचे रिझन एक असू शकतं, चायनाचे डिमांड आउटलुक जे आहे ते थोडं वीक होतं. त्यामुळे ओपेक आणि इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने वगैरे ऑइलच्या डिमांडचे एक्सपेक्टेशन जे होतं ते कमी केलं 2024 आणि 2025साठी. आणि तसेच IEAच्या मते वगैरे 2025मध्ये ऑइल मार्केट सरप्लस राहणार आहे. तसेच 2 आउटपुट कटही त्याने सांगितलेली आहेत. आणि ऑइलवर या सर्व गोष्टीचं थोडं प्रेशर असू शकतं. आणि एक्सपेक्टेशन हे आहे की ह्या वर्षीही हे कंटिन्यू असेल, कारण की वर्ल्डमधील स्लो डाऊन याचं व्हेरिएबल असू शकतं. तसेच विविध स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच वॉर हॅम्पेरिंग होत आहे, स्पेशली अमंग ऑइल प्रोडक्शन कंट्रीमध्ये, जसं रशिया यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तसेच वेस्ट एशियामध्ये इराण यामध्ये समाविष्ट आहे. तर हे काही कॉम्प्लिकेशन वगैरे येथे आहे. त्यामुळे ऑइलच्या प्राइसेसवर प्रेशर निर्माण होत आहे. तसंच पुढील मला GST कलेक्शनचे नंबर आले आहेत, जे की डिसेंबरचे नंबर आहेत, पण हे ॲक्च्युअली नोव्हेंबरचे नंबर असतात. ते डिसेंबरमध्ये सांगितले जातात. तर ते GST कलेक्शनचे नंबर वगैरे 1.77 लाख करोड रुपयेचे वगैरे आले आहेत. त्यामध्ये 7.3% इयर ऑन इयर ग्रोथ आहे. तर ही जर फायनल सेटअप वगैरे केलं तर रिफंड भरपूर वाढली आहेत लास्ट इयरच्या डिसेंबरपेक्षाही. आणि ओव्हरऑल GST कलेक्शन वगैरे 3.3% वगैरे त्यामध्ये ग्रोथसुद्धा झालेली आहे. अँड मंथ ऑन मंथ अँड इंडियन इकॉनॉमीत ओव्हरऑल वगैरे स्लो डाऊन वगैरे दिसत आहे. तसेच GSTचा नंबर वगैरे स्लो वगैरे झालेला आहे. तो असा सांगतो की आपल्याला बिझनेस थोडे स्लो झाले आहेत, म्हणजे त्यांचे सेल वगैरे डाऊनच झाले आहेत. त्यामुळेच इनडायरेक्टली GDP नंबर जो आहे तो थोडा डाऊन झालेला आहे. ओव्हरऑल एक स्लो डाऊन इकॉनॉमीमध्ये इंडियन इकॉनॉमीत सेट होत आहे. तर त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी गव्हर्नमेंटची स्पेंडिंग, कॅपेक्स वाढवणे हे एक फॅक्टर असू शकतं. प्रायव्हेट कॅपेक्स वाढणे हाही एक फॅक्टर असू शकतं. तसेच इंटरेस्ट रेट डाऊन झाले तर लोकांकडे पैसा येऊ शकतो आणि ते खर्च करू शकतात. टॅक्स कट केलं तर आणखी चांगलं होईल. हे या फॅक्टरमुळे इकॉनॉमी पुन्हा एक चांगली ग्रोथ वगैरे दाखवू शकते. तर पुढे म्हणलं तर कालच आपल्या कॅबिनेटची मीटिंग झाली. त्यामध्ये DAP वर सबसिडी देण्यात आली आहे. म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट्स वर सबसिडी दिली आहे. युरियानंतर सर्वात जास्त वगैरे हे फर्टिलायझर वगैरे यूज केलं जातं. त्यामध्ये कोरोमंडल, प्युरा, फॅरेक्स्ट ह्या काही कंपन्या मोठ्या प्लेयर आहेत. ओव्हरऑल फर्टिलायझरमध्ये कोरोमंडल हा सगळ्यात मोठा प्लेयर आहे. त्यांचे रॉ मटेरियलचे प्राइसेस वाढल्या होत्या. त्यामुळे कंपनीने म्हटलं होतं की आम्ही आमच्या फायनल प्रोडक्टच्या प्राइसेस वगैरे वाढवणार आहोत. गव्हर्नमेंटच्या सबसिडीमुळे त्या रिकवर वगैरे होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही प्राइसेस वगैरे इन्क्रीज करणार आहोत. त्यानंतर आता त्याने सबसिडी आणखी वाढवली आहे गव्हर्नमेंटने त्यांना. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या प्राइसेस वगैरे पुन्हा मिळतील. 1350 रुपयाला 50 किलो वगैरे फर्टिलायझर वगैरे मिळून जाईल शेतकऱ्यांना. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटला 3,500 रुपये प्रति टन हे ॲडिशनल वगैरे बर्डन वगैरे येणार आहेत. ओव्हरऑल म्हणलं तर 3850 कोटी रुपये वगैरे याचा खर्च असू शकतो. हे कंपनीसाठी पॉझिटिव्ह आहे. कोरोमंडल आणि अदर काही कंपन्यांसाठी वगैरे हे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यात पुढील म्हणलं तर पॅसेंजर व्हेकलचे म्हणजे ॲटो सेक्टरचे नंबर आलेले आहेत डिसेंबरचे, ते आणि ओव्हरऑल इयरचे सुद्धा आलेले आहेत. तर ते नंबर पॉझिटिव्ह आलेले आहेत. डोमेस्टिक पॅसेंजर व्हेकलमध्ये ऑलमोस्ट 11% व्हॅल्यूम ग्रोथ वगैरे आलेली आहे.
जवळपास 3,20,000 युनिट वगैरे विकली आहेत डिसेंबरमध्ये. त्यामध्ये SU जास्त विकले आहेत. इयर एंडच्या डिस्काउंटमुळे त्यामध्ये चांगली ग्रोथ आलेली आहे. आणि CNGमध्येही थोडी पॉझिटिव्ह ग्रोथ वगैरे आलेली आहे. अँड ओव्हरऑल 2024मध्ये 4.7%ची ग्रोथ वगैरे आली आहे. इंडस्ट्री एक्सपर्टच्या मते यावेळी एक्स्ट्रीम समर वगैरे होतं यावेळी इंडियामध्ये. यावेळी बारिशही चांगली झाली, तसेच इलेक्शनही होतं. हे 3 फॅक्टर असून ही ग्रोथ चांगली येणं एक चांगलं गुड साईन आहे. आणि ॲनालिस्टच्या एक्सपेक्टेशनपेक्षाही परफॉर्मन्स वगैरे चांगला दाखवला आहे इथं. पण आपण जर मारुती सुझुकीविषयी बोललो तर जो की सगळ्यात मोठा प्लेयर आहे इथे, त्याने ऑलमोस्ट 1,30,000 युनिट वगैरे सेल केले आहेत मार्केटमध्ये. तर त्याने म्हणतलं आहे की आम्ही डीलर इन्व्हेंटरी जी आहे ती कमी केली आहे. यापूर्वी 38 डेजची वगैरे डीलरची इन्व्हेंटरी वगैरे होती ऑगस्टमध्ये. ती आता 10 डे वगैरे इन्व्हेंटरी वगैरे त्यांनी केली आहे. त्याच्यात 2024मध्ये 5,76,000 CNG कार वगैरे मारुतीने विकले आहेत. म्हणजे यामध्ये चांगली ग्रोथ वगैरे येत आहे कंटिन्यू वगैरे. आणि टाटा मोटर्सची ग्रोथ जास्त वगैरे तेवढी नाही. डिसेंबरमध्ये 1.4%चीच ग्रोथ आहे. होंडाईची पाहिलं तर 1.3%चीच इयर ऑन इयर ग्रोथ आहे. टोयोटाची ग्रोथ चांगली आहे. ऑब्वियसली ते मारुती सुझुकीचे आता गाड्या विकत आहेत म्हणून त्यांची 16%ची ग्रोथ डिसेंबरमध्ये झाली आहे. असे ओव्हरऑल जे नंबर आहेत ते पॉझिटिव्ह वगैरे आलेले आहेत. पण पुढील म्हणलं तर 2 व्हीलरची काही नंबर वगैरे आले आहेत. तर त्यांची ओला इलेक्ट्रिकचे मार्केट जे आहे मार्केट शेअर वगैरे डिप झालेला आहे. तर जो की 3rd नंबरला गेलेला आहे डिसेंबरमध्ये. इयरली पाहिलं तर हा नंबर 1च आहे. डिसेंबरमध्ये सर्वात जास्त बजाज ऑटोने व्हेकल वगैरे विकले आहेत म्हणून त्यांचे तो नंबर 1 वगैरे बनला आहे. 25% वगैरे मार्केट शेअर वगैरे त्यांचं झालेलं आहे. आणि TVS मोटर नंबर 2वर आहे. त्यांचे 23% वगैरे मार्केट शेअर झालेलं आहे. व ओला इलेक्ट्रिकचे डिसेंबरमध्ये मार्केट शेअर वगैरे 18.7% वगैरे मार्केट शेअर झाला आहे. ओव्हरऑल 2020मध्ये पाहिलं तर 35% मार्केट शेअर यांच्याकडे आहे. आणि येथे कॉम्पिटिशनवाल्यामुळे हे झालं आहे. त्यांचे कॉम्पिटिटरचे बेटर डिस्ट्रीब्युशन झालं आहे. तसेच त्यांची ब्रँडिंग जी आहे ती स्ट्रॉंग झाली आहे. त्यामुळे ओलाचे निगेटिव्ह मार्केटिंग वगैरे झाले, मार्केट निगेटिव्ह झालं आहे. तसेच ओलाच्या सर्व्हिसेसमध्येही इश्यू वगैरे आहेत. हे एक फॅक्टर असू शकतं. पण ओला इलेक्ट्रिक 0% वगैरे त्यांनी स्टार्ट केलं होतं. बाकी प्लेयरला त्यांची बिग लिगेसीसुद्धा आहे त्यांच्या मागे. ओव्हरऑल 2024मध्ये टू व्हीलरमध्ये 34%ची ग्रोथ झाली आहे व्हॅल्यूम टर्म्समध्ये. स्कूटरमध्ये EV चांगल्या प्रकारे चलत आहे. व इलेक्ट्रिक व्हेकल 2 व्हीलरमध्ये चांगली ग्रोथ वगैरे येत आहे. त्याच्यात पुढील म्हणलं तर डिफेन्स मिनिस्ट्रीने कालच त्यांनी एक इंटरेस्टिंग ट्विट केलं. 2025मध्ये म्हणजे 2025ला आमचे इयर ऑफ रिफॉर्म्स बनवायचे आहे. म्हणजे मॉडर्नाइज ला वगैरे बूस्ट करण्याचा उद्देश आहे त्यांचा. ते म्हणाले की इंटिग्रेटेड थिएटर्स कमांड्स जॉईंटच्या सर्व्हिसेस आम्ही देतो. म्हणजे उदाहरणार्थ आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ते जॉईंटली ह्या गोष्टी कराव्यात त्यासाठी ते फोकस करणार आहेत. व सायबरवरही ते 2025मध्ये फोकस करणार आहेत. स्पेसवर, एमर्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर ते फोकस करणार आहेत. मशीन लर्निंग, हायपरसोनिक अँड रोबोटिक्स यावरही डिफेन्स मिनिस्ट्री फोकस करणार आहे. डिफेन्सची इंडियामध्ये मोठी थीम बनत असल्याचे दिसत आहे. त्यांची एक क्लिअर कारणे आहेत. त्यांनी रेग्युलेशनमध्ये
चेंजेस वगैरे केले आहेत. तसेच गव्हर्नमेंटचा फोकसही वाढत आहे अँड मेक इन इंडियाचाही फोकस वाढत आहे आणि वरही फोकस वाढत आहे आणि इम्पोर्टवरील जे डिपेंडन्स आहे ते डिपेंडंट वगैरे कमी करणे त्यांचा उद्दिष्ट आहे. या सर्व गोष्टीमुळे क्लिअरली एक भरपूर जास्त म्हणजे भरपूर एक तेल विंड्स डिफेन्स सेक्टरमध्ये मिळत आहे. भरपूर जास्त येथे PSU कंपन्या वगैरे काम करतात, पण कंपनीचे ते जास्त वगैरे नाहीत. भरपूर काही अनलिस्टेड प्लेयर यामध्ये जास्त आहेत. येथे पॉलिसीमध्ये भरपूर गव्हर्नमेंटवर डिपेंड वगैरे असतात. ही एक मोठी रिस्क आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच बाहेर आहे आणि सेलर बी आणि रेग्युलेटरही तोच आहे. त्यामुळे इंडस्ट्रीला हे रिस्क नेहमीच असेल. गव्हर्नमेंटचे जर थोडं फोकस वगैरे कमी झालं हे संपूर्ण सेक्टर जे आहे ते कूल होऊ शकतं. पण आता जसे चालत आहे त्यामुळे वाटतं की मिडियम टर्ममध्ये येते ह्या सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ येऊ शकते असं वाटत आहे मिडियम टर्ममध्ये. तर जर पुढील म्हणलं तर आपलं सेंट्रल मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हणजेच CMIE चा वगैरे एक रिपोर्ट आला आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार वगैरे डिसेंबर क्वार्टरमध्ये न्यू गव्हर्नमेंटचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते डाऊन झाले आहेत. म्हणजेच गव्हर्नमेंटची स्पेंडिंग कमी झाली आहे असं म्हणायचं आहे त्यांना. तर त्यांनी म्हणतलं आहे की न्यू प्रोजेक्टची अनाऊन्समेंट वगैरे कमी झाली आहे डिसेंबर 2024 जे की 22% वगैरे इयर ऑन इयर कमी झाले व कंप्लीट प्रोजेक्ट जे आहेत कंप्लीटेड प्रोजेक्टमध्ये वगैरे 52% वगैरे म्हणजे डिक्लाईन वगैरे झाला आहे त्यामध्येही. आणि रिसेंट इयरमध्ये वगैरे गव्हर्नमेंटची स्पेंडिंग आणि मोठ्या प्रायव्हेट इन्व्हेस्टरमुळे ही घडलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये कॅपेक्स होत आहे, पण ते मेजरली सेमीकंडक्टरमध्ये होत आहे. तसेच बॅटरीमध्ये सोलर सेल्समध्ये होत आहे. तसेच इलेक्ट्रिक व्हेकलमध्येही होत आहे, पण ट्रेडिशनल व्हर्टिकल्समध्ये होत नाही. जसे स्टील सेक्टरमध्ये स्लो वगैरे कॅपेक्स होत आहे. येथे प्रायव्हेट कॅपेक्सही वाढत नाही. जेवढे कॅपेक्स पाहिजे तेवढे होत नाही. पण तसेच गव्हर्नमेंट कॅपेक्सही डिसेंबरमध्ये या क्वार्टरमध्ये गव्हर्नमेंटची कॅपेक्सही पडलेलं आहे. मेजरली काही स्टेटवर हा कॅपेक्स वगैरे डाऊन झालेला आहे आणि त्यांना ते स्टेट वगैरे कल्पित वाटतात. तर भरपूर काही स्टेट वगैरे आपला रेव्हेन्यू जो आहे तो सबसिडीकडे वगैरे घेऊन जात आहेत. म्हणजे फ्री ऑफ कास्ट देण्याकडे त्यांची जास्त योजना अशा करण्याचं त्यांचा फोकस आहे. त्यामुळे कॅपेक्स जो आहे तो डाऊन झाला आहे. इलेक्शनमध्ये भरपूर फ्री देण्याचे वगैरे घोषणा करत होते ती. त्यामुळे ते कॅपेक्स वगैरे न करता तिकडंच पैसा वगैरे देत आहेत. त्यामुळे डिसेंबर क्वार्टरमध्ये ग्रोथ जी आहे ती अपेक्षापेक्षा कमी आलेली आहे. तर जर पुढील म्हणलं तर इझी माय ट्रिपचे जे CEO आहेत निशांत पिट्टी त्यांनी वगैरे रिझाईन केलं आहे. आता ते पर्सनल रिझनमुळे ते एक चांगली सेलिंग वगैरे करण्याचे प्लॅनिंग करत आहे. 14% वगैरे स्टेक सेल करणार आहेत, पण त्यांना बायर वगैरे मिळण्याचा प्रॉब्लेम वगैरे त्यांना फेस करावा लागत आहे. तर त्यांच्या बॅटरी त्यांचे जे ब्रदर्स आहेत ब्रदर्स वगैरे रिकांत हे न्यू CEO म्हणून अपॉइंट आहेत. तर त्यानंतर वगैरे हे निघून गेल्यानंतर प्रोमोटर होल्डिंग जी आहे ती 42% जवळपास वगैरे असू शकते. तसंच पुढील म्हणतात आता ITCचा जो हॉटेल बिझनेस आहे तो डिमर्ज होणार आहे, जो की सेन्सेक्स आणि निफ्टीमधील कंपनी आहे. ही डिमर्ज झाल्यानंतर ही कंपनी यातून एक्झिट करेल इंडेक्समधून वगैरे.
आणि रूल्सनुसार वगैरे रूल्सनुसार आता ITC एकदम इथून बाहेर पडली तर एक डिमर्जरनंतर इथे भरपूर मोठं कॉम्प्लिकेटेड वगैरे होत असतं येथे, म्हणून येथे जास्त सेलिंग त्यामध्ये होते FIDIC वगैरे. त्यामुळे जसे रिलायन्सने वगैरे प्लेबुक वगैरे यूज केली तसे ते करणार आहेत. रिलायन्समधून जिओ फायनान्सचं डिमर्जर होणार होतं, जोपर्यंत ती लिस्टेड होत नाही तोपर्यंत तो इंडेक्सचा पार्ट वगैरे होती जिओ फायनान्स वगैरे. तशाच प्रकारे हे करणार आहेत. आता ते डिमर्जर करणार आहेत. ही डिमर्जर लिस्ट होण्यासाठी 1 महिना लागू शकतो. तोपर्यंत हा निफ्टी आणि सेन्सेक्सचा वगैरे पार्ट वगैरे ही कंपनीसुद्धा असेल. हॉटेल आपलं ITC हॉटेल्स वगैरे. आणि पुढील न्यूज आहे म्हणजे आपलं पॉवर मेक प्रोजेक्टला वगैरे अडानी पॉवरकडून एक वर्क ऑर्डर वगैरे मिळाली आहे. थर्मल पॉवर प्लॅन्ट रिलेटेड वगैरे ही ऑर्डर आहे. त्याच्यात पुढील म्हणलं तर निप्पॉन लाईफ इंडिया जी कंपनी आहे, जी की AMC कंपनी आहे, त्यांनी वगैरे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरचे वगैरे 1800 करोड रुपीज वगैरे लूज वगैरे केलेले आहेत असं SEBIचं म्हणणं आहे. SEBIने म्हटलं आहे असं. तर येस बँकेच्या 81 बॉन्ड वगैरे एक्सप्लोजरमध्ये त्यांनी केलेलं आहे. तर त्यांनी काही देवाणघेवाण केली होती अगोदर, त्यानंतर त्यांनी बॉन्ड वगैरे बाय केलं, जे की इन्व्हेस्टरच्या हितासाठी नव्हतं ते. त्यांनी त्यामध्ये 88 करोड रुपयाची वगैरे फीस वगैरे घेतली आहे आपलं बॉन्ड होल्डर कडून. तेव्हा निप्पॉन नव्हतं, तेव्हा रिलायन्स होतं. म्हणजे निप्पॉन होतं पण भरपूर मोठा म्हणजे स्वतःचा पार्ट होता यांचा. तेव्हा रिलायन्स AMC ही यामध्ये AMCची यामध्ये मोठी ओनरशिप वगैरे होती. तर म्हणजे या आधीच्या जे होतं म्हणजे अगोदर म्हणजे रिलायन्स जी की अनिल अंबानीची होती, रिलायन्स कॅपिटल जे होतं त्या कंपनीची ही कंपनी वगैरे होती. याआधी मनी कंट्रोलने असं रिपोर्ट केलं होतं की CBIच्या स्कॅनरमध्ये ही कंपनी आहे आणि 950 करोड रुपये आणि NCDमध्ये वगैरे टाकले आहेत, म्हणजे मॉर्गन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये टाकली आहेत त्यांनी, जे की राणा कपूर फॅमिलीची कंपनी आहे ती. तर यापूर्वीच्या मॅनेजमेंटने हे इश्यू वगैरे केलेले होते. इश्यू त्यांचे आहेत पूर्वीच्या मॅनेजमेंटचे. आता न्यू मॅनेजमेंटला आता यावर किती पेनल्टी बसेल ते पाहावे लागेल. तर शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.